नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात महत्त्वाची हॉट सीट जी बनलेली असेल लोकसभेची, ती नाशिक लोकसभा मतदारसंघ ही बनलेली आहे. कारण नाशिक लोकसभेमध्ये महाविकास आघाडीने गेले 15 दिवसापासून उमेदवार जाहीर केला आहे. मात्र महायुतीचा उमेदवार अजून जाहीर होत नाही. कारण महायुतीमध्ये उमेदवार कोण असावा हा एक मोठा पेच जो आहे महायुतीमध्ये निर्माण झालेला आहे. कारण तिथे शिंदे सेना जे कारण ज्यावेळेस शिवसेना फुटली त्यावेळेस गोडसे जे आहेत हे शिंदे सेनेबरोबर गेले होते. मात्र त्यांची आता उमेदवारी धोक्यात आलेली आहे. त्यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं होतं. वर्षा बंगल्यावर त्यांनी मोर्चा नेला होता. अनेक समर्थक होते. मात्र आता हेमंत गोडसे यांचं नाव मागे पडलं आहे. आता छगन भुजबळ जे आहेत त्यांचं नाव पुढे आलेलं आहे. मात्र छगन भुजबळांचा नावाला सुद्धा विरोध होताना दिसतोय. कारण आपल्याला माहिती आहे की छगन भुजबळ हे ज्यावेळेस मराठा आंदोलन ज्यावेळेस पेटलं होतं त्यावेळेस ओबीसी नेता म्हणून त्यांनी आपली बाजू मांडली होती. संपूर्ण ओबीसी समाजाला एकत्र केलं होतं. इकडे जरांगे पाटील जे आहेत त्यांनी मराठा आंदोलन आणि इकडे छगन भुजबळ यांनी ओबीसीची मोड बांधली. मराठा वर्सेस ओबीसी हे असं एक वाद निर्माण झाला होता. यामुळे आता छगन भुजबळ यांना सुद्धा विरोध होताना दिसतोय. कारण छगन भुजबळ यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली होती की नाशिक लोकसभेसाठी आता आम्ही उमेदवार असू. मात्र आता छगन भुजबळांचं नावसुद्धा मागे पडलं आहे. त्याला प्रमुख कारण जे आहेत आपण जर बघितलं की सर्वेमध्ये छगन भुजबळांचं नाव मागे पडतं आहे. त्याचं कारण असं आहे की आता ज्यावेळेस छगन भुजबळांचं नाव आलं त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी असा थेट इशारा दिला आहे, छगन भुजबळ जर उभे राहत असतील तर नेमकी मराठ्यांची ताकद आम्ही दाखवून देऊ. या संदर्भातलं सोशल मीडियामध्ये सुद्धा या बातम्या ज्या आहेत सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी बॅकफुटवर जे आहेत महायुती जाताना दिसते. हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. मराठा आंदोलन संदर्भात आपल्याला माहिती आहे की त्यावेळेस छगन भुजबळ यांना विरोध झाला होता. ज्यावेळेस नांदगावला गेले होते त्यावेळेससुद्धा अनेक घोषणाबाजी झाली होती. मात्र मराठा वर्सेस ओबीसी असा वाद हा उभा राहू नये यासाठी सुद्धा हे चित्र पाहायला मिळतं आहे. त्यामुळे महायुती या संदर्भातलं एक एक पाऊल जे आहेत हे सामावून टाकतं आहे. म्हणून आता एक नवीन जी माहिती येते नाशिक लोकसभेसाठी नवीन सर्वे सुरू झाला आहे. खास करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा स्वतंत्र जे आहेत सर्वे करतो आहे. यामध्ये भाजपने सुद्धा आपली दावेदारी सांगितलेली की भाजपसुद्धा आपली उमेदवारी दाखल करू शकतो. त्यांनी सुद्धा दावा केला. एकीकडे शिंदे सेनेची जी जागा आहे शिवसेनेची, मात्र भाजपसुद्धा या संदर्भात ही जागा इच्छुक आहे. कारण आपल्याला माहिती आहे की या जागेसंदर्भात अगोदरच भाजप अति महत्त्वाकांक्षी आहे. कारण भाजपचे इथे 3 आमदार आहेत. तसंच राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा अजित पवार गटाचे 3 आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी एकमेकांनी दावा केला आहे. मात्र पूर्वी श्रमाचे जे शिंदे सेनेची जे सीट आहे ही या संदर्भातला खूप गोंधळ चालू आहे. एकंदरीत आपण जर बघितलं की आता जे एक नवीन नावं जे येतात या लोकसभेमध्ये यामध्ये हे नावं मागे पडत असताना 3 नावं जे आहेत पुढे आलेले आहे. हे 3 नावांमध्ये माणिकराव कोकाटे यांचं एक नाव येतं जे माजी म्हणजे आमदार आहेत. तसंच मागच्या 2019मध्ये त्यांनी उमेदवारी लढवली होती. मात्र त्यांचा 1 लाख मतांनी त्यांचा पराभव झाला होता. दुसरे उमेदवार आहेत राहुल डिकले जे आहेत हे एक उमेदवार असू शकतात. त्यांचे नाव चर्चेत आहे. तसंच शिवसेनेमधीलच जे माजी सभापती आहेत महानगरपालिकेचे बोरसे म्हणून आहेत त्यांचंसुद्धा नाव चर्चेत आलेलं आहे. कारण हे तिन्ही जे आहेत हे नावं खूप महत्त्वाचे आहेत. या तिन्ही नावांचे अचानक नावं समोर आलेले आहेत तिघं पक्षाकडनं. आणि जनरली यामध्ये हे राहुल डिकले यांचं नाव पुढे येतं. तसंच अजय बोरसे जे आहेत त्यांचेसुद्धा नाव पुढे आहेत. सिन्नरचे जे आहेत माणिकराव कोकाटे जे आहेत त्यांचंसुद्धा नाव येतं आहे. कारण महाविकास आघाडीने जे उमेदवार दिले आहेत वाजे हे मूळचे माजी आमदार सिन्नरचे आहेत. आणि त्याला माणिकराव कोकाटे हे यांचंसुद्धा नातं गोतं सिन्नरमध्ये लागतं. त्याच्यामुळे हा एक जो विषय येतो हा महायुती जे आहेत हा संपूर्ण मतदारांचे कुठेही भरकुटू नये यासाठी हा संपूर्ण व्यूहरचना जी आहेत ती आखली जाते. यामध्ये जर आपण बघितलं की नाशिक लोकसभा मतदारसंघ हा महायुतीमध्ये नेमकं कोणाला उमेदवारी द्यावी. आता ह्या 3 उमेदवार आहेत यांच्यामध्ये चौथ्याचाच लाभ होऊ शकतो. अचानक दुसरंसुद्धा नाव येऊ शकतं अशी एक शक्यता वर्तली जाते. जर आपण बघितलं छगन भुजबळ यांना जर उमेदवारी दिली तर त्यांना विरोध होऊ शकतो असा एक सर्वे सांगतोय. त्यामुळे छगन भुजबळांना उमेदवारी जर मिळाली तर छगन भुजबळांनी तयारीसुद्धा केलेली आहे. त्यांनी जे त्यांचे काही मागचे जे काही देणे बाकी असतील काही संस्थांमध्ये त्यांचे थकबाकी आहेत ते भरण्याचं काम सुरू आहे. एकंदरीत छगन भुजबळांनासुद्धा उमेदवारी जाऊ शकते असं एक भाजपच्या गोट्यातनं सुद्धा म्हणू शकतं. कारण इकडे भाजप पण नको आणि जनरली शिंदे गटातनं नको. तर छगन भुजबळांचं नाव येते. छगन भुजबळांचं नाव यासाठी भाजपकडनं पुढे करण्यात आलं होतं. त्याचं प्रमुख कारण असं आहे की ज्यावेळेस मराठा आंदोलन पेटलं होतं त्यावेळेस ओबीसी चेहरा म्हणून
एक बॅकफूटला बॅकला छगन भुजबळांचं नाव खूप चर्चेत आलं होतं आणि ह्या मराठा आंदोलनाचा शह देण्याचं काम छगन भुजबळांनी केलं होतं. त्यामुळे भाजपकडनंच कदाचित छगन भुजबळांचं नाव पुढे येत होतं अशी एक चर्चा आहे. मात्र सर्वेमध्ये छगन भुजबळांना विरोध होते. जर हा छगन भुजबळ उमेदवारी जर दिली तर इतर मतदारसंघामध्ये सुद्धा परिणाम होऊ शकतो अशी एक शक्यता वर्तवली जाते. मात्र या सर्वेमध्ये जर नेमकं काय समोर येतं हा एक महत्त्वाचं आहे. काही दिवसांवरच ही निवडणूक येऊन ठेपलेली नाशिकचं जर बघितलं 5व्या टप्प्यांमध्ये निवडणूक आहे. त्यामुळे थोडा वेळ जरी असला तरी प्रचाराला नेमकी गती देण्यासाठी महायुतीसमोर लवकर उमेदवार जाहीर करणं गरजेचं आहे. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उमेदवारी लवकर दिलेली आहे कारण त्यांचा प्रचार सुरू झाला आहे. मात्र महायुतीकडनं उमेदवार जाहीर होत नाही. दुसरा अजून एक महत्त्वाचा इथं आहे की ही जागा जी आहेत नाशिकची जागा जी आहेत आपल्याला माहिती आहे की इथे मनसे जे राज ठाकरेंनी मध्यंतरी जी भेट घेतली होती अमित शहांची त्यावेळेस असा कायच लागला जात होता की एक जागा जी आहेत कदाचित शिर्डी किंवा नाशिकची जागा जी आहे ती मनसेला सुटेल म्हणून कदाचित या जागेला सुद्धा वेळ. आता उद्या नेमकी जी आहेत मनसेची खूप महत्त्वाची बैठक आहे, महत्त्वाची सभा आहे आणि त्या राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सुद्धा महत्त्वाचं आहे. भाजप आणि मनसे एकत्र येऊ शकतं म्हणून कदाचित ही जागा अजूनसुद्धा सोडली जाते. मनसेचे कोण उमेदवार असू शकतात का हा एक चाचपणीसुद्धा सुरू आहे. म्हणून या संपूर्ण चित्राकडे जर बघितलं तर ही नाशिकची सीट हॉट झालेली आहे आणि लक्षवेधी झालेली आहे. त्यामुळे महायुतीला नेमकं कोणाला उमेदवार द्यावा. दुसरा अजून एक सांगायला एक महत्त्वाचा मुद्दा आहे की मागे एकनाथ शिंदेंच्या मार्फतच राज ठाकरे यांनी जे आहेत शिरसाट जे आहेत आमदार जे आहेत औरंगाबादचे त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती आणि या संजय शिरसाट यांनी भेट घेतली होती. यामुळे चर्चा झाली का नाशिक संदर्भातला असा सुद्धा एक राजकीय वर्तुळात चर्चा. त्यामुळे ही सीट खूप महत्त्वाची आणि नाशिकची जागा जे आहेत खूप महत्त्वाची मानली जाते. कारण नाशिकची जागा जे आहेत भाजपचे सुद्धा लक्ष लागून आहे, राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा लक्ष लागून आहे आणि शिंदे गटासुद्धा लक्ष लागून आहे. उमेदवारी कोणाला कळते आता येत्या काही दिवसात कळणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. पाहत राहा मॅक्सिमम.